1942 साली जेव्हा आपल्याकडे एक स्वातंत्र्याची मोठी चळवळ सुरू झाली होती, चलेजाव आंदोलन सुरू झालं होतं, असहकार सुरू झाला होता आणि जहाल मवाळ वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होते. अशा वेळेला काही भूमिगत जे लोक झाले होते त्यांनी ज्या प्रकारच्या वणव्यातून स्वतःला काढलं त्याचा एक पट समोर दिसतो आणि त्या बॅकड्रॉपवर असलेली एक लव्ह स्टोरी असा हा या सिनेमाचा एकूणच आशय आहे. आणि आज ज्या पद्धतीने देशाला तरुण भिडलेले आहेत, ज्या पद्धतीने नवीन काम सुरू झालेलं आहे, ज्या पद्धतीने आपले तरुण ज्या पद्धतीने उभे राहिले, एक वेगळा आशय आपल्याला आसपास दिसतो, काहीतरी घडेल असा एक आशा दिसते. त्यावेळेचे तरुण ज्या पद्धतीने काम करत होते आणि ज्या पद्धतीने त्यात इन्व्हॉल्व झाले होते, तर ती त्यागाची भावना, ते धैर्य, शौर्य आणि प्रेम ह्या सगळ्याची चौकट या सिनेमामध्ये दिसते. म्हणून तो आज कदाचित काळाची गरज ठरावा असं मला वाटतं. परतून ये ना हे गाणं सध्या सगळीकडेच खूप गाजतं आहे. अनेकांनी ते पाहिलेलं नाही आहे, त्याबद्दल थोडंसं सांगावं, कारण थोड्याच वेळात आपण ते गाणं आपण सगळ्यांना दाखवणार आहोत. ते गाणं असं आहे की सरे मधुमास येना पुरे वनवास येना असं ती प्रेयसी प्रियकरला सांगते एका विशिष्ट सिच्युएशनमध्ये. आणि अत्यंत व्याकुळ आर्त असं ते गाणं आहे. जेव्हा तिला जन्मठेप झालेली आणि अशा वेळेला आता इथून पुढे तर काही भेट होणार नाही अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा सिनेमा आहे, अशा वेळेला ते गाणं होतं. अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आणि खूप मेलडियस असं काहीतरी तिथे हवं होतं. आणि माझं भाग्य आहे की अजय अतुल यांच्या म्युझिकमध्ये त्यांनी दिलेल्या चालीवर मी हे शब्द लिहू शकलो. आणि मला एक नवीन अनुभव तिथे मिळाला की एका सुंदर चालीवरती आपल्याला हवे असलेला आशय सांगणारे शब्द कसे बसवले जातील, हा एक अनुभव मला त्यांच्याकडनं मिळाला. आणि एक मधुर गाणं अजय अतुलने या सिनेमाला दिलेलं आहे. आत्तापर्यंत तुला जसं मी म्हटलं की शहरी भूमिकांमध्ये आम्ही पाहिलं आहे, गजेंद्र सरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता आणि या गाण्याबद्दलही आम्हाला सांग. खरोखरच माझ्यासाठी अतिशय स्पेशल फिल्म आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की ही थोडीशी डी ग्लॅमरस मुलगी आहे. मला असं नाही वाटत, कारण की आपली आपली ग्लॅमरची एक वेगळी व्याख्या असते. आणि मला वाटतं यशोदासारखी इतकी धाडसी, ताकद असलेली, स्पिरिटेड, पॉवरफुल, ॲब्सल्युटली स्ट्रॉंग असं तिचं कॅरेक्टर आहे. आणि इन माय ओपिनियन दॅट इज मोर ग्लॅमरस दॅन एनिथिंग एल्स. आणि ही भूमिका माझ्या करिअरच्या इतक्या सुरुवातीला आहिरे सरांनी मला दिली, ह्याच्याबद्दल मला आय एम एव्हर सो ग्रेटफुल सर. हे जे गाणं आहे ते आम्ही शूट करत असताना मला खरोखरच ते शूटिंग करत असताना ते असं खूप मोठ्या आवाजात लावलं जायचं आणि आम्ही थोडंसं रिहर्सल करायचो आणि मग ते परफॉर्म केलं जायचं. आणि ते इतकं सेन्सिटिव्ह आणि सुंदर गाणं आहे की खरोखरच आय एम शुअर ओमकार विल अग्री की आदिनाथ होता ॲक्च्युली त्या गाण्यात. आणि आय एम शुअर आदिनाथ विल अग्री, इज नॉट हिअर. पण आम्हाला ते करताना खूप आपोआप ते सगळं रिस्पॉन्ड करता आलं. आणि त्याचं चित्रीकरण खूप मस्त आणि वेगळं झालं आहे. कारण की फॉर एक्झाम्पल मला आठवतं की मेहंदीच्या हाताने तू सडा हे करत असताना असे लिरिक्स, आय एम सॉरी मला नीट आठवत नाही आहेत, पण असं करत असताना ती बॉम्ब्स करत असते, दारुगोळे बांधत असते, असं एक म्हणजे एक असा कॉन्ट्रास्ट त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे अजय अतुलसारख्या इतक्या महान आणि सेन्सिटिव्ह म्युझिशियन्स बरोबर मला इतक्या करिअरच्या सुरुवातीला काम करायला मिळालं, ह्याच्याबद्दल पण आई एम जस्ट सो हैप्पी. थैंक यू सो मच. इससे पहले मराठी से आपका ताल्लुक वैसे आ चुका होगा इससे पहले, लेकिन अजय अतुल के साथ गाने का ये अनुभव कैसे रहा आपके लिए? मैं बहुत बड़ा फ़ैन हूँ उनका, और हमेशा से ही जब मैंने उनके लिए नहीं गाया था, मुझसे कोई भी पूछता था कि आप कभी मराठी में गाना चाहते हैं, या तब तो मैंने गाने नहीं गाए थे, तो मैं सिर्फ एक ही बात कहता था कि मेरी बड़ी तमन्ना है कि अजय अतुल जी के लिए एक बार ज़रूर गाऊं. और मुझे बेहद खुशी है कि मुझे इतना खूबसूरत गाना, और इस गाने की रिकॉर्डिंग के दरमियान मुझे पता चला कि वो कितने बड़े कंपोज़र हैं, कितने बड़े कलाकार हैं. क्योंकि जिस तरह से उन्होंने रिकॉर्डिंग कराई, जिस तरह से उन्होंने वॉइस लिया, जिस तरह से उनका डबिंग कराने का जो तरीका है, उससे मेरा बहुत दिल खुश हुआ. और मैं उम्मीद करता हूँ कि जितने लोग सुनने वाले हैं सबको बहुत पसंद आया होगा. और कुछ उच्चारण में कुछ गलती हो गई हो तो मुझे माफ़ करें. मैं उसी टॉपिक पे आने वाला था कि इस गाने के अवसर से क्या मराठी थोड़ी सीखने को मिली आपको? एक्चुअली मैं मराठी अभी काफ़ी गाने गा रहा हूँ, और
कोशिश ये रहती है कि जितनी नज़दीक जा सकें डिक्शन के, जितनी क्लोज आप जा सकें उतना मैं कोशिश करता हूँ। और मुझे कॉम्प्लीमेंट्स भी मिलते हैं कि आप नॉन महाराष्ट्रन होते हुए भी इतनी नज़दीकी से गाते हैं आप। तो थैंक यू सो मच, आपका आभार हूँ। ओमकार, तुझं खूप स्वागत. चित्रपटाचा अनुभव आणि या गाण्याचा अनुभव. या पुढचं गाणं कौन से देश चला. नमस्कार. नीळकंठ मास्तर या सिनेमामध्ये मी नीळकंठ मास्तरांची भूमिका करतो आहे. मला अतिशय आनंद होतो आहे आज या सोहळ्यात मी याचा एक भाग आहे. या सोहळ्याचा आणि या सिनेमाचा मी एक भाग आहे. याचा मला अतिशय आनंद आणि अतिशय समाधान वाटतंय मला. याची काही 2-3 कारणं आहेत. एकतर पूर्ण सिनेमाभर आपण असणं आणि ते सुद्धा एक गुंतागुंतीचं पात्र करणं, जे सिनेमाचा हिरो तर आहे परंतु त्याच्या मनात काय चाललेलं आहे हे आपण पूर्ण सिनेमाभर टिपत राहणं, हे माझ्यासाठी फार नवीन अनुभव होता आणि मला त्याच्यामुळे फार जास्त समाधान मिळालेलं आहे हा सिनेमा करून. आणि अर्थातच गजेंद्र सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं. मी ह्याच्या आधी आम्ही एक काम करणार होतो, ते होऊ शकलं नाही. परंतु गजेंद्र सरांनी तेव्हा मला ते म्हणाले होते की मी लक्षात ठेवेन हे. त्याच्यानंतर त्यांनी खरोखरच ते लक्षात ठेवलेलं आहे. आणि फारच आम्ही अत्यंत पॅशनेटली हा सिनेमा केलेला आहे. जेवढे दिवस आम्ही शूट केले ते अत्यंत पॅशनेटली आम्ही शूट केलेलं आहे. आणि फार सर्वांनाच आम्हाला अतिशय जे जे काही चाललेलं आहे सिनेमामध्ये, प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट ती आम्हाला सर्वांना अतिशय भावलेली, अतिशय आवडलेली, अतिशय समजलेली होती असं वाटतं आहे. याच्या पुढे सिनेमा रिलीज होऊन त्याचं आपण सर्वांनी तो बघावात आणि तो जास्तीत जास्त लोकांना तुम्ही सांगावात, त्याला भरभरून प्रतिसाद दिलात तर आमच्या या कष्टाचं चीज झालं असं वाटेल. थँक्यू. आणि गाण्याबद्दलचा हा अनुभव कौन से देश चला. हे गाणं हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे सिनेमामधलं. हे गाणं असं आहे की त्या चळवळीच्या दरम्यान, 42च्या चळवळीच्या दरम्यान काहीतरी होतं. दोघं जण कुठून तरी कुठेतरी लपून जात आहेत आणि त्या दोघं माणसांचं एकमेकांबरोबर काय नातं आहे ते आपल्याला लक्षात येत नाही. परंतु त्यांच्या मागे जो आत्ता वणवा लागलेला आहे त्या वणव्यातनं ते एकीकडून दुसरीकडून तिसरीकडे जात आहेत. आणि ज्याप्रमाणे झाडावरून पान गळालं की त्याची जी अवस्था होते आणि ते वाऱ्याबरोबर कसंही कुठेही जातं, तसं परिस्थिती नावाचं काहीतरी वारं त्यांच्या मागे वादळ घोंगावत येते आणि त्यामुळे त्यांची जी जशी दिशा होते आहे तसं काहीसं या गाण्याचं स्वरूप आहे असं मला वाटतं. आणि ह्याच्याकरता आम्ही वेगवेगळे शॉट्स, आम्ही चालतो आहोत, थांबतो आहोत, पळतो आहोत, कुठेतरी लपून बसलो आहोत, कुठल्या तरी वेश बदलून मजुरांच्या तांड्यामध्ये आम्ही आहोत, असे वेगवेगळे शॉट्स आम्ही या गाण्याकरता घेतलेले होते. आणि तर आणि त्याच्यामध्ये पण काही गमती होत्या की म्हणजे जिथे लॉंग शॉट्स होते किंवा तिथे आम्ही चप्पल न घालता आम्ही तिथे बरंच चाललेलो आहोत, मी आणि नेहा. तर त्याची एक गंमत होती कारण का तिथे भरभर चालायचं आहे, माळरान आहे, तिथे कुसं आहेत, तिथे दगड आहेत, धोंडे आहेत आणि काटे आहेत, असं सगळंच होतं. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे शूटिंगच्या दरम्यान या गोष्टी तर होतच राहतात. तर त्यामुळे हे फारच त्याचा एकत्रित परिणाम जो नंतर सिनेमामध्ये बघायला मिळाला तो फार फॅन्टॅस्टिक आहे असं मला वाटतं. तो तुम्हाला आवडला तर मला फारच आनंद होईल.